दरवाजा बंद करा आणि शांत बसा. गोष्ट सुरू होते आहे. देवकुळ नावाचं एक लहानसं गाव तसं शांत. दिवसभर शेती, जनावरं आणि संध्याकाळी चुलींचं धूर. रात्री 8 नंतर तर गाव जणू पूर्णपणे शांत व्हायचं. पण त्या गावात एक गोष्ट लोक हलक्या आवाजात बोलायचे. रात्री 3:17 त्यावेळी कोणीतरी दार ठोठावतो, कोणाच्या तरी, आणि ज्या दारावर तो आवाज येतो त्याचं आयुष्य कधी तसंच राहत नाही. सुमारे 15 वर्षांपूर्वीची गोष्ट. त्या गावात निलेश पवार नावाचा माणूस राहत होता. वय 30च्या आसपास. साधा, शांत आणि मेहनती. निलेश गावातल्या जुन्या घरात एकटाच राहत होता. आई वडील गेले होते, लग्न झालं नव्हतं. घर मोठं होतं पण रिकामं. त्या रात्री कधी कधी इतकी शांतता असायची की त्याचा स्वतःच्या श्वासाचा आवाजही मोठा वाटायचा. त्या रात्री पावसाळा सुरू झाला होता. जून महिन्याची रात्र. बाहेर सतत पाऊस पडत होता. छपरावर पावसाचे थेंब आदळत होते. घड्याळात 3:17 वाजले. निलेश गाढ झोपेत होता आणि अचानक दारावर आवाज आला. निलेश अचानक जागा झाला. काही सेकंद त्याला कळलंच नाही की काय झालं. पुन्हा आवाज आला. दारावर कोणीतरी स्पष्टपणे ठोठावत होतं. निलेश पलंगावरून उठला. इतक्या रात्री कोण येईल? गावात तर लोक 10 नंतर बाहेरही पडत नाही. त्याने हळूच खिडकीतून बाहेर पाहिलं. बाहेर अंधार, पाऊस, पण दारासमोर कोणी दिसत नव्हतं. त्याच्या अंगावर थोडासा काटा आला. पुन्हा आवाज, यावेळी थोडा जोरात. निलेश दाराजवळ गेला. दाराच्या पलीकडे कोणीतरी उभं आहे याची त्याला जाणीव होत होती. त्याने विचारलं, कोण आहे? बाहेरून कोणताच आवाज नाही, फक्त पाऊस. काही सेकंद शांतता, आणि मग खूप हळू आवाजात एक वाक्य, दाराच्या अगदी जवळून, दार उघड. निलेशच्या अंगातून थंड शिरशिरी गेली. तो आवाज खूप विचित्र होता. ना पुरुषाचा ना स्त्रीचा, जणू कोणी खूप दुरून बोलत आहे. निलेश काही सेकंद तिथेच उभा राहिला. मग धाडस करून त्याने कडी काढली आणि दार उघडलं. बाहेर कोणीच नव्हतं, फक्त पाऊस, रिकामी ओसरी. निलेश गोंधळला. तो बाहेर 2 पावलं पुढे गेला. भोवती पाहिलं. रस्ता रिकामी, गाव पूर्ण शांत. मग तो परत आत आला. दार बंद केलं. कदाचित स्वप्न असेल, तो स्वतःलाच म्हणाला. पण त्याला एक गोष्ट लक्षात आली. दाराच्या बाहेर मातीवर ओले पावलांचे ठसे होते, आणि ते ठसे घराच्या बाहेरून येणारे नव्हते. ते दाराजवळ सुरू होत होते. निलेश थोडासा घाबरला, पण त्याने जास्त विचार केला नाही. तो पुन्हा झोपायला गेला. पण त्याला झोप येत नव्हती, कारण त्याच्या मनात सतत एकच विचार फिरत होता. जर कोणीतरी दारावर ठोठावलं तर तो माणूस गेला कुठे? सुमारे 10 मिनिटांनी घड्याळात 3:27 झाले आणि अचानक घराच्या आतून एक आवाज आला. निलेशचे डोळे मोठे झाले. तो हळूच उठला. आवाज पुन्हा आला, पण यावेळी आवाज दारावरून नव्हता. तो आवाज घराच्या आतल्या एका बंद खोलीतून येत होता. ती खोली जिला निलेशने 15 वर्षांपासून उघडलंच नव्हतं. निलेश काही क्षण तसाच उभा राहिला. घर पूर्ण शांत होतं, फक्त बाहेरचा पाऊस आणि त्या बंद खोलीतून आलेला तो आवाज. ठकठक. आवाज पुन्हा आला, यावेळी थोडा स्पष्ट. निलेशच्या अंगावर काटा आला, कारण ती खोली घराच्या मागच्या बाजूला होती आणि ती खोली 15 वर्षापासून बंद होती. त्या खोलीचा दरवाजा कोणी उघडतही नव्हतं. त्याचे वडील जिवंत असताना त्यांनी एकदा स्पष्ट सांगितलं होतं, ही खोली कधी उघडायची नाही. निलेश लहान होता तेव्हा त्याने कारण विचारलं होतं, पण वडील कधीच सांगायचे नाहीत. फक्त एक वाक्य म्हणायचे, रात्री त्या खोलीजवळ जाऊ नकोस. त्या आठवणी अचानक निलेशच्या डोक्यात आल्या. पण आता आवाज स्पष्ट येत होता. ठकठक. जणू कोणीतरी आतून दरवाजा ठोठावत होतं. निलेश हळूहळू त्या खोलीकडे चालायला लागला. घरातला लांब कॉरिडॉर ओलांडून तो मागच्या बाजूला आला. तिथे अंधार जास्त होता. छतावरचा एक जुना बल्ब मंद उजेड देत होता. त्या उजेडात त्या खोलीचा दरवाजा दिसत होता. जुनं लाकडी दार. दारावर अजूनही जुनी गंजलेली कडी लावलेली होती. निलेश काही पावलं दूर थांबला आणि पुन्हा आवाज आला. ठक.
यावेळी अगदी स्पष्ट तो आवाज आतून आला होता. निलेशचा श्वास वेगाने चालू झाला. त्याने हळू आवाजात विचारलं, कोण आहे आत? शांतता. काहीच उत्तर नाही, फक्त पावसाचा आवाज. काही सेकंद गेले आणि मग दाराच्या पलीकडून हलका खरखर आवाज आला, जणू कोणीतरी दाराच्या अगदी जवळ उभं होतं. निलेशच्या अंगातून थंड लहर गेली. त्याला अचानक जाणवलं, जर आत कोणी असेल तर तो इतकी वर्ष कसा राहील? हा विचारच अशक्य होता. निलेश हळूच दाराजवळ गेला. त्याने हात पुढे केला, कलीला हात लावला. कली थंड होती आणि पूर्ण गंजलेली. याचा अर्थ एकच, ही कडी खूप वर्षांपासून उघडली नव्हती. मग आतून आवाज कसा येत होता? निलेश काही सेकंद विचार करत उभा राहिला. मग त्याने धाडस केलं. हळूच कडी उचलली. कडी उघडताना कर्कश आवाज झाला. घरात तो आवाज खूप मोठा वाटला. निलेशने खोल श्वास घेतला आणि हळूच दरवाजा ढकलला. दार हळूहळू उघडलं आणि पूर्ण अंधार होता. जणू लाकडाचा आणि ओलसर मातीचा वास आला. निलेशने भिंतीवरचा स्विच दाबला. पिवळा मंद प्रकाश खोलीत पसरला. खोली जवळजवळ रिकामी होती. एक जुना पलंग, एक कपाट आणि कोपऱ्यात एक लाकडी पेटी. बाकी काहीच नाही. धूळ सर्वत्र साचलेली होती. पण एक गोष्ट लगेच लक्षात आली. धुळीत ताजे पावलांचे ठसे. निलेश थिजून गेला, कारण ते ठसे खोलीच्या आतून सुरू होत होते आणि दरवाजापर्यंत येत होते. पण एक विचित्र गोष्ट होती, त्या पावलांचे ठसे दाराजवळ संपत होते. जणू तो माणूस तिथे येऊन अचानक गायब झाला होता. निलेशचा कसा कोरडा पडला. त्याने हळू आवाजात पुन्हा विचारलं, कोण आहे? काहीच उत्तर नाही. खोली पूर्ण शांत. निलेश परत फिरणार इतक्यात त्याच्या मागून आवाज आला, अगदी हळू, खूप जवळून, मी आलोय. निलेशच्या अंगातून विजेचा झटका गेल्यासारखं झालं, कारण तो आवाज खोलीतून नव्हता. तो आवाज अगदी त्याच्या मागून आला होता. निलेशने हळूहळू मागे वळून पाहिलं आणि जे त्याने पाहिलं त्यामुळे त्याच्या हातातून टॉर्च खाली पडला. दारात कोणीतरी उभं होतं, पावसाने पूर्ण भिजलेलं. चेहरा सावलीत लपलेला, पण एक गोष्ट स्पष्ट दिसत होती, तो माणूस निलेश सारखाच दिसत होता. निलेश काही क्षण हललाच नाही. दारात उभा असलेला तो माणूस पूर्णपणे सावलीत होता. पावसाचं पाणी त्याच्या अंगावरून हळूहळू खाली टपकत होतं, पण चेहरा निलेशला स्पष्ट दिसत नव्हता. घरातला पिवळा बल्ब त्याच्या मागे होता, म्हणून त्याचा चेहरा पूर्ण अंधारात लपला होता. निलेशचा श्वास जोरात चालू झाला. त्याने घाबरलेल्या आवाजात विचारलं, कोण आहेस तू? काही क्षण शांतता. मग त्या माणसाने हळूच एक पाऊल पुढे टाकलं. बल्बचा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडला आणि निलेशच्या अंगातून रक्त थंड झालं, कारण त्या माणसाचा चेहरा निलेश सारखाच होता. तीच डोळ्यांची रचना, तीच दाढी, तीच कपाळावरची छोटी जखमेची खूण, जणू आरशात स्वतःकडे पाहिल्यासारखं. निलेश 2 पावलं मागे सरकला. हे कसं शक्य आहे? तो माणूस हसला, पण ते हसू विचित्र होतं. ते पूर्णपणे नैसर्गिक नव्हतं, जणू कोणीतरी हसू शिकत आहे. तो हळू आवाजात म्हणाला, तुला आठवत नाही का? निलेश गोंधळला. काय? तो माणूस काही क्षण निलेशकडे बघत राहिला, मग म्हणाला, ही खोली तू शेवटची कधी उघडली होतीस? निलेशच्या मनात अचानक एक जुनी आठवण चमकली. तो थोडा थरथरला. 15 वर्षांपूर्वी. तो हळू आवाजात म्हणाला. त्या माणसाने मान हलवली. हो, 15 वर्षांपूर्वी, त्याच रात्री 3:17 निलेशच्या अंगावर काटा आला, कारण ती गोष्ट खरी होती. 15 वर्षांपूर्वी एक रात्र अशीच होती. पाऊस पडत होता आणि त्याने चुकून ही खोली उघडली होती. तेव्हा निलेश फक्त 15 वर्षाचा होता. त्या दिवशी त्याचे आई वडील गावाबाहेर गेले होते. तो घरी एकटाच होता. रात्री झोप येत नव्हती आणि कुतूहल म्हणून त्याने ती बंद खोली उघडली होती. पण त्या रात्री त्याला काहीच दिसलं नव्हतं, फक्त रिकामी खोली. म्हणून त्याने पुन्हा दरवाजा बंद केला आणि दुसऱ्या दिवशी ती गोष्ट विसरून गेला. पण आता दारात उभा असलेला तो माणूस पुन्हा बोलला, तुला वाटलं खोली रिकामी होती, पण मी आत होतो. निलेशचे डोळे मोठे झाले. काय? तो माणूस हळूहळू पुढे आला. त्याच्या पावलांचा आवाज जमिनीवर स्पष्ट ऐकू येत होता. त्या रात्री तू दार उघडलंस आणि मी तुला पाहिलं, पण तू मला पाहिलंच नाहीस.
निलेश पूर्णपणे गोंधळला. तू कोण आहेस? तो माणूस अगदी जवळ आला, पण त्याचा चेहरा जवळजवळ समोरासमोर होता. त्याच्या डोळ्यात काहीतरी विचित्र होतं, जणू त्या डोळे खूप वर्षांपासून झोपलेलेच नाहीत. तो हळू आवाजात म्हणाला, मी तू आहे. निलेश मागे सरकला. वेड लागलाय का तुला? तो माणूस हसला, पण यावेळी ते हसून जास्त भयानक होतं. नाही, तुला अजून कळलेलं नाही. तो खोलीकडे बोट दाखवत म्हणाला, ही खोली दर 15 वर्षांनी उघडते आणि जेव्हा ती उघडते तेव्हा 2 जग काही वेळासाठी एकत्र येतात. निलेशचा मेंदू पूर्णपणे गोंधळला. मला काही समजत नाही. तो माणूस शांतपणे म्हणाला, मी त्या जगातून आलोय आणि तू या जगात आहेस, पण आता वेळ झाली आहे. निलेशच्या छातीत धडधड वाढली. कशाची वेळ? तो माणूस हळूच हसला आणि म्हणाला, जागा बदलायची. ते ऐकून निलेशचा श्वास कोरडा पडला. काय म्हणालास? तो माणूस एक पाऊल अजून पुढे आला. आता त्यांच्यामध्ये फक्त काही इंच अंतर होतं. तो शांत आवाजात म्हणाला, 15 वर्ष मी या खोलीत अडकलो होतो. आता पुढची 15 वर्ष तू असशील. निलेशच्या डोक्यात एकच विचार फिरू लागला. हे जर खरं असेल तर त्या खोलीत 15 वर्षांपूर्वी नेमकं काय झालं होतं? आणि त्या क्षणी घराचं घड्याळ वाजलं. 3:17. तो माणूस हसला आणि म्हणाला, वेळ झाली. घरातलं घड्याळ 3:17 दाखवत होतं. त्या माणसाचा हसू अजूनही निलेशकडे रोखलेलं होतं. वेळ झाली. तो पुन्हा म्हणाला. निलेशच्या अंगातून घाम वाहू लागला. मला कुठेही जायचं नाही. निलेश ओरडला. तो मागे सरकला, पण त्या माणसाने अचानक त्याचा हात पकडला. तो स्पर्श बर्फासारखा थंड होता. क्षणात घरातील हवा जड झाली. खोलीतील दिवा जोरात लुकलुकू लागला आणि अचानक जमिनीवरचे पावलांचे ठसे हालायला लागले. जणू अदृश्य लोक त्या खोलीत चालत होते. निलेश घाबरून दरवाजाकडे पळाला, पण दरवाजा स्वतःच धाडकन बंद झाला. त्या माणसाने शांतपणे सांगितलं, मी 15 वर्ष वाट पाहिली. आता माझी सुटका होणार. निलेश पूर्ण ताकदीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागला, पण दरवाजा हलतही नव्हता. त्याच्या मागून पुन्हा आवाज आला, आता तू राहशील. निलेश मागे वळला आणि त्याने पाहिलं, त्या खोलीत फक्त तो माणूस नव्हता. अंधारात अजून काही सावल्या उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यात विचित्र पांढरा प्रकाश होता. जणू अनेक लोक त्या खोलीत आधीपासून अडकलेले होते. निलेश किंचाळला. दिवा अचानक बंद झाला. खोली पूर्ण अंधारात बुडाली आणि काही सेकंदांनी सगळं शांत झालं. सकाळ झाली. पाऊस थांबला होता. गावातले लोक नेहमीप्रमाणे आपापल्या कामाला निघाले. निलेशचं घर शांत होतं. दार बंद होतं. जणू काहीच उघडलं नव्हतं. त्या दिवशी संध्याकाळी गावात एक नवीन माणूस दिसला. तो निलेश सारखाच दिसत होता, पण त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांत हसू होतं. तो गावातून हळूहळू चालत गेला, जणू तो तिथेच राहत होता. त्या रात्री गावात पुन्हा शांतता होती. पाऊस नव्हता, वारा नव्हता. सगळे लोक झोपले होते आणि बरोबर 3:17 गावातील एका घराच्या दारावर एक आवाज झाला. ठक ठक. घरातला माणूस जागा झाला. त्याने घाबरत विचारलं, कोण आहे? बाहेरून हळू आवाज आला. अगदी शांत, अगदी थंड. दार उघड. आणि त्या माणसाला अजून माहित नव्हतं की दाराबाहेर अजून उभा असलेला माणूस निलेश होता. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या SG हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया. तोपर्यंत सावध राहा, कारण भीती सुरू झाली आहे.